चायनाचा एक मोठा बोकुड आहे जो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सगळीकडे प्रदर्शित केला जातो आहे। दरवर्षी आपण फक्त कृषी प्रदर्शन म्हणत होतो, यावर्षी आपण कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन असं म्हटलं आहे। आंध्र प्रदेशमधून पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातून पुंगनूर म्हणून एक गायीची जात आहे जी 2 ते 2.5 फूट उंचीची असते। गेली 4 वर्ष सिद्धेश्वर देवस्थानतर्फे हे काही कृषी प्रदर्शन भरवलं जातं। जवळजवळ 300 स्टॉलचं बुकिंग ह्या वर्षी झालेलं आहे। सोलापूरचं ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेला आता सुरुवात झालेली आहे आणि प्रतिवर्षाप्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यामध्ये गेली 4 वर्ष आपण कृषी प्रदर्शनाचं आयोजन मोठ्या स्वरूपामध्ये केलेलं आहे। तसं पाहायला गेलं तर हे 54वं वर्ष आहे। गेल्या 54 वर्षात कृषी प्रदर्शन आपण भरवतो आहे। कर्मयोगी आप्पासाहेब काडादी यांच्या अध्यक्षतेखाली त्या काळात सोलापूर जिल्ह्यातील जे चांगले शेतकरी आहेत त्यांचे चांगले पीक किंवा त्यांनी जे काही तंत्रज्ञान वापरलं शेतीसाठी हे सर्व वापरण्याचं त्या ठिकाणी प्रदर्शित करण्यासाठी सिद्धेश्वर शाळेमध्ये अतिशय छोट्या खाणी अशा स्वरूपामध्ये या कृषी प्रदर्शनाची पहिल्यांदा सुरुवात झाली आणि ती थोडी मोठी करत पुढे 5च दिवसामध्ये ह्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे कृषी प्रदर्शन भरवलं पाहिजे अशी सूचना आल्यानंतर आपण हे 15 डिसेंबरला होम मैदान आपल्या ताब्यात मिळाल्यानंतर एक 5 दिवसाचं कृती प्रदर्शन गेल्या 4 वर्षापर्यंत मोठ्या प्रमाणात भरवतो आहे आणि त्याला अतिशय चांगला प्रतिसाद, जसं त्या ठिकाणी येणारे स्टॉलधारक आहेत त्याचप्रमाणे सोलापूर आणि आजूबाजूच्या जिल्ह्यातून येणारे शेतकरी वर्ग, नागरिक जे प्रदर्शन पाहण्यासाठी होते यांनीही उत्स्फूर्त असा प्रतिसाद दिलेला आहे। गेली 4 वर्ष सिद्धेश्वर देवस्थानतर्फे हे काही कृषी प्रदर्शन भरवलं जातं। त्या इंटरनल देवस्थानची जी समिती असते त्याचा चेअरमनपद हे माझे सहकारी श्री गुरुराज माळगे हे सांभाळत आहेत। त्याचबरोबर आत्मामध्ये सेवानिवृत्त झालेले विजयकुमार बरबडे यांचंही त्यामुळे चांगलं सहकार्य किंवा त्यांच्याच पुढाकारानं काही गोष्टी मोठ्या प्रमाणात आम्ही करू शकलो आहे। ते आत्मामध्ये असतानाही त्यांनी आम्हाला सहकार्य केलेलं आहे। आताही त्यांनी मोठ्या प्रमाणात रोल घेतलेला आहे। तशाच पद्धतीनं ह्याचं आयोजन चालू केल्यापासून गेली 5-7 वर्ष झाले ज्यांच्या सहकार्यातून आम्ही हे करतो आहे ते स्मार्ट सिटीचे सांगलीचे शेटे यांच्या माध्यमातूनही हे प्रदर्शन यशस्वी करण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो। तेही या ठिकाणी आहेत। आमचे दुसरे विश्वस्त श्री विलास कारभारी हेही या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या माध्यमातून दुसरे ज्येष्ठ विश्वस्त हे आर एस पाटील हेही या ठिकाणी उपस्थित आहेत। गेली 4 वर्ष आपण सर्वांनी मोठं सहकार्य हे प्रदर्शन आणि ह्या प्रदर्शनाला प्रसिद्धी आपापल्या मीडिया माध्यमाच्या माध्यमातून आपण दिलेली आहे। यावेळेसचे काही वैशिष्ट्य आहेत आणि गेल्या 3 वर्षाचा अनुभव घेऊन या ठिकाणी अनेक असे बदल केलेले आहेत। जे प्रदर्शनामध्ये येणारे स्टॉलधारक आहेत त्यांचा मोठा सहभाग किंवा मोठा प्रतिसाद या निमित्तानं आम्हाला मिळालेला आहे। ते माझे सहकारी गुरुराज माळगे, विजयकुमार बरबडे हे मंडळी आपल्याला सर्व सांगतील। मी एवढंच आपल्याला आवाहन करेन की ह्यामध्ये जे वैशिष्ट्यपूर्ण आहे ह्या वर्षीचं, ह्या दृष्टिकोनातून सर्व म्हणजे सोलापूर जिल्हा असू देत, आजूबाजूचे गुलबर्गा, विजापूर ह्या जिल्ह्यातही त्या ठिकाणी आपण आवाहन करतो आहे। उस्मानाबाद, लातूरच्या लोकनागरिकांनाही या ठिकाणी हे प्रदर्शन पाहण्यासाठी आकर्षित करतो आहे। तर ह्या सगळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी आपल्या माध्यमातून त्या ठिकाणी प्रयत्न व्हावात। आपण त्याला योग्य प्रसिद्धी दिली तर एक प्रकारे येणारे शेतकरी वर्ग आणि नागरिक हे मोठ्या संख्येनं येतील। त्याचबरोबर काही प्रमाणामध्ये एक 5-10% स्टॉल आम्ही अजूनही राखून ठेवलेले आहेत की ज्या माध्यमातून या भागातले उद्योजक असतील, तोही भाग यावर्षी आपण थोडा बदल केलेला आहे। दरवर्षी आपण फक्त कृषी प्रदर्शन म्हणत होतो, यावर्षी आपण कृषी आणि औद्योगिक प्रदर्शन असं म्हटलं आहे। सोलापुरात जे
उद्योजक आहेत की ज्यांचे उत्पादनं हे वैशिष्ट्यपूर्ण आहेत, विशेष करून शेतीशी उपयोगी अशा पद्धतीचे उत्पादनं आहेत, त्यांनाही या ठिकाणी आपण घेतलं आहे. ते जे काही मशिनरी तयार करतात, शेतीला उपयोग तसे अवजारं करत असतील, त्याच्यासाठी लागणारे काही यंत्रसामुग्री तयार करतील, त्यांनाही या ठिकाणी इन्व्हाइट केलेलं आहे. तसंच आपले शरद ठाकरे साहेब जे लक्ष्मी हायड्रॉलिक्सचे प्रोप्रायटर आहेत, तर त्यांच्या माध्यमातून लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या माध्यमातून त्यांचाही एक मोठा स्टॉल त्या ठिकाणी आहे. लाडाचा स्टॉल त्या ठिकाणी येणार आहे. तसंच कोठारी म्हणून जे काही कोठारी पाईपवाले आहेत, त्यांचा एक आकर्षक करणारा अशा पद्धतीचा एक स्टॉल त्यामध्ये. अशा पद्धतीनं सोलापुराचे जे उद्योजक आहेत, जे स्वतःच्या पायावर उभारून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात या भागातल्या शेतीसाठी विशेष करून काम करत आहेत, तर त्यांनाही या ठिकाणी एक व्यासपीठ मिळवून देऊन ते ह्या लोकांसमोर आणावं. अनेकांना ही माहिती नाही आहे की सोलापुरातच अशा पद्धतीचं टेक्नॉलॉजी करणारी लोक या ठिकाणी आहेत, उद्योजक आहेत. तर त्याचीही माहिती या निमित्तानं ह्या मिळावी असा एक उद्देश त्या ठिकाणी ठेवून आपण हे करतो आहे. तर येणाऱ्या काळामध्ये आपल्या माध्यमातून प्रसिद्धी मिळून जर काही लोकांना आपल्या वैशिष्ट्यपूर्ण अशा पद्धतीचं उत्पादन ह्या कृषी प्रदर्शनात दाखवायचं असेल, तर त्यांच्यासाठी आम्ही काही ठराविक 5% स्टॉल आजही राखून ठेवलेले आहेत. तर त्यांना माझं आव्हान राहणार आहे की त्यांनीही यामध्ये सहभाग घेण्यासाठी आमच्या कमिटीशी कॉन्टॅक्ट करावा आणि त्यांना त्यांच्यासाठी स्टॉल जे राखून ठेवले आहेत ते देता येतील, एवढंच या ठिकाणी सांगतो. पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं देवस्थानच्या वतीने स्वागत करतो. बाकीच्या गोष्टी हे माझे सहकारी माळगे आणि विजयकुमार बरबडे आपणाला समोर मांडतील. ग्रामदैवत शिवोगी सिद्धरामेश्वराच्या यात्रेनिमित्त दरवर्षीप्रमाणे भरवण्यात येणाऱ्या 54व्या कृषी प्रदर्शनाच्या पत्रकार परिषदेत उपस्थित सर्व पत्रकार बंधूंचं मी देवस्थानच्या वतीनं स्वागत करतो. देवस्थानचे अध्यक्ष माननीय धर्मराज काडाजी, माझे सहकारी वरिष्ठ सहकारी श्री RS बाबू पाटील, रतन रिक्के, विलास कारभारी व ह्या सर्व आयोजनाचे कोऑर्डिनेटर विजयकुमार बरबडे आणि ज्यांच्या सहकार्यातून आपण एक कृषी प्रदर्शन दरवर्षी भरवतो ते स्मार्ट एक्सपोचे सोमनाथ शेटेजी, सर्व पत्रकार बंधूंचं सुरुवातीला स्वागत करतो. ह्या वर्षी पण आपण गेल्या 4 वर्षापासून यात्रेच्या पूर्वी हे मोठ्या प्रमाणात कृषी प्रदर्शन भरवत आहोत. जवळजवळ 300 स्टॉलचं बुकिंग ह्या वर्षी झालेलं आहे आणि अजून पण आता माननीय अध्यक्षांनी सांगितल्याप्रमाणे नवीन उद्योजक येत असतील तर त्यांच्यासाठी आम्ही अजून पण जागा वाढवून द्यायची तयारी आहे. ह्यावेळेला आत्मा, जिल्हा परिषद कृषी विभाग व महाराष्ट्र शासन कृषी विभाग, आरोग्य खाते, सर्वच शासकीय खात्यांचं पण ह्यावेळी दालनं असणार आहेत. बचत गट, शासनाच्या नाविन्यपूर्ण योजना, आर्थिक शेतकऱ्यांना मदत करणाऱ्या ज्या काही आर्थिक संस्था आहेत, बँका किंवा शासनाच्या ज्या काही योजना आहेत, त्या सगळ्यांचं पण इथून माहिती सर्व शेतकऱ्यांना, नागरिकांना होईल. त्याचप्रमाणे ह्यावर्षी विशेष म्हटलं तर आकर्षण म्हटलं तर आंध्र प्रदेशमधून पश्चिमी गोदावरी जिल्ह्यातून पुंगनूर म्हणून एक गाईची जात आहे जी 2 ते 2.5 फूट उंचीची असते. ते गाई 7-8 गाई आणि काही त्याचे वासरं ह्या ठिकाणी येणार आहेत. चायनाचा एक मोठा बोकुड आहे जो आंतरराष्ट्रीय प्रदर्शनात सगळीकडे प्रदर्शित केला जातो आहे. एक बुटक्या जातीची म्हैस आहे, 6 किलोचा कोंबडा आहे आणि विशेष म्हटलं तर ह्यावेळी आपण दरवर्षीप्रमाणे डॉग शो घेतो, कॅट शो घेतो, त्याला पण प्रतिसाद सोलापूर आणि इतर जिल्ह्यातून पण मिळत आहे. ह्यावेळी विशेष म्हटलं तर आम्ही 23 तारखेला पुष्प प्रदर्शन पण भरवत आहोत पहिल्यांदा. ते जे काही निसर्गप्रेमी किंवा नर्सरीत आवड असणारे लोक आहेत ते पण त्यांचे फुलं किंवा वैशिष्ट्यपूर्ण वनस्पती असतील त्याचं पण प्रदर्शन करतील. दरवर्षीप्रमाणे पशु स्पर्धा पण आहे, गोवंशांची पण स्पर्धा आहे, त्यांचं पण इथं प्रत्यक्ष काही जातीचे देशी जे आहेत ते प्रदर्शनात आम्ही इथं आणत आहोत. आणि महत्त्वाचं म्हटलं तर किचन गार्डनिंग हा जो KVKचा उपक्रम आहे की छोट्या कुटुंबाला आपल्या घरातल्या घरात आपण सर्व भाजीपाला उत्पादन करू शकतो, असे 30 स्क्वेअर फुटात करायचं किचन गार्डनिंगचा डेमो लाईव्ह प्लॉट आहे, AI चा प्लॉट आहे आणि व्हर्टिकल गार्डनचं पण ह्यावेळी प्रात्यक्षिकरण आपण या ठिकाणी करणार आहोत. शासकीय सर्व योजनांचा सहभाग आपल्याला राहणारच आहे. हे प्रदर्शन जास्तीत लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून आपण बिदर, गुलबर्गा, विजापूर, लातूर, उस्मानाबाद इथं पण रेडिओ केंद्रावरून प्रसारित करत आहोत
आपली जे काही वृत्तपत्र माध्यम चॅनल असतील, यूट्यूब चॅनल असतील, ह्या सगळ्यांनी पण याची प्रसिद्धी करून सगळ्यांना जास्तीत जास्त ह्या प्रदर्शनाचा लाभ घ्यावा, याची जाहिरात करावी अशी सगळ्यांना विनंती करतो. नमस्कार, मी विजयकुमार बरबडे, निवृत्त कृषी उपसंचालक आत्मा. आणि गेले 10-11 वर्ष सिद्धेश्वर देवस्थानचं कृषी प्रदर्शनाचं आयोजन जे आहे एक चांगलं नीटनेटकं व्हावं या दृष्टिकोनातून सगळ्या विभागांचं कोऑर्डिनेशन, ते संशोधन केंद्र असतील, विद्यापीठ असतील, या सगळ्यांच्या बरोबर आपण एकत्रित एक चांगला जिल्ह्यातील शेतकरी आणि आजूबाजूच्या शेतकऱ्यांना जवळच आपल्याला सर्व एकाच ठिकाणी कृषी प्रदर्शनाच्या माध्यमातून उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून आपण गेली 4 वर्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं आपण 300-350 स्टॉलमध्ये या ठिकाणी भरतो. ह्या वर्षीसुद्धा 54वं वर्ष ह्याचं आहे. वैशिष्ट्यपूर्ण ह्या वर्षाचं जे आहे ते आत्ता माळगेप्पांनी आणि चेअरमन साहेबांनी सांगितलं. त्याच्यामध्ये विशेष म्हणजे कृषी विभागाच्या ज्या सोलापूर जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहेत, विशेष करून फळपिकं असतील, ऊसाची वेगवेगळी जाती आहेत, सध्याची असणारी पिकं आहेत, तुरीच्या काही नवीन जाती विद्यापीठांनी विकसित केलेल्या आहेत. त्याच्यानंतर प्रक्रिया उद्योगामध्ये काही शेतकरी मोठ्या प्रमाणामध्ये आघाडी जिल्ह्यामध्ये घेतलेले आहेत. आणि कृषी विज्ञान केंद्र सोलापूर, मोहोळ, त्याचबरोबर डाळिंब संशोधन केंद्र, रब्बी ज्वारी संशोधन केंद्र, ज्या ज्वारीच्या संदर्भातल्या आणि सर्व श्री अन्नाच्या संदर्भातल्या ज्या संशोधन आपल्या इथं होतं आहे, ह्या सर्वांचं प्रदर्शनामध्ये सहभाग याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवीन नवीन तंत्रज्ञान उपलब्ध होण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा महात्मा फुले कृषी विद्यापीठ येथील अभियांत्रिकी विभागाकडून विशेष करून सोलापूर जिल्ह्यामध्ये जी आपल्याला अवजारं लागतात कृषी यांत्रिकी, गेल्या 3-4 वर्षामध्ये विद्यापीठांनी संशोधन केले, ती सर्व अवजारं या ठिकाणी प्रदर्शित केली जातात. मग कोरडवाचा शेतकरी असेल, फळबागामध्ये शेतकरी असेल किंवा ऊसाचा शेतकरी असेल, असे तिन्ही प्रकारच्या शेतकऱ्यांना उपयोगी पडणारे संशोधित केलेले सर्व नवीन अवजारं जे आहेत ती त्याच्यामध्ये प्रोटोटाईप आणि त्याचबरोबर विक्रीसाठी सुद्धा त्यांनी जे विकसित केलेली यंत्र बाहेरच्या ह्याच्यामध्ये दिलेली आहेत ते सुद्धा आपल्याला या ठिकाणी प्रदर्शित विद्यापीठाकडून त्या ठिकाणी होणार आहेत. आता सांगितल्याप्रमाणे डॉग शो, कॅट शो तर आहेच, पण देशी गायींचं प्रदर्शन 23 तारखेला आपण सकाळी 10 वाजल्यापासून या ठिकाणी ठेवतो. आणि मोठ्या प्रमाणामध्ये ह्यावर्षी शेतकऱ्यांचा सहभाग जो आहे तो आजूबाजूच्या सांगली आहे, सातारा आहे, इथले सुद्धा शेतकऱ्यांनी इन्क्वायरी त्याच्यामध्ये केलेली आहेत. आणि आम्हाला विश्वास आहे की मागच्या वर्षीचा चांगला प्रतिसाद बघून ह्या वर्षी देशी गायींचं प्रदर्शनसुद्धा अत्यंत चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन त्या ठिकाणी होतं सकाळी 10 ते 4 वाजेपर्यंत. आणि उत्कृष्ट ज्या गायी आहेत, खोंड आहेत, त्यांना आपण ट्रॉफी आणि त्यांना प्रशस्तीपत्र त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे. त्याचबरोबर पुष्प प्रदर्शन हे पहिल्याच वर्षी आपण या ठिकाणी ठेवलेले. सोलापूरमध्ये सुद्धा बरेचसे आपले गार्डन करणारे बंगल्यामधले आहेत, नागरिक आहेत, त्यांनासुद्धा याच्या थोडीशी आवड निर्माण व्हावी म्हणून पहिलंच वर्ष आपण त्यांच्याकडची असलेली वेगवेगळी गुलाबाच्या व्यतिरिक्त इतर काही फुलं आहेत, अगदी ऑर्किडपासून, ती सर्व प्रदर्शित या ठिकाणी नागरिकांनी त्या ठिकाणी करण्यावर, म्हणजे त्यांना पण त्या ठिकाणी नागरिकांना प्रोत्साहन मिळण्याच्या दृष्टिकोनातून 1 दिवसाचं प्रदर्शन आपण ठेवलेलं आहे 23 तारखेला. आणि त्याच्यामधल्या उत्कृष्ट जी पुष्परचना त्याच्यामध्ये आहे त्यांना सुद्धा आपण प्रशस्तीपत्र देवस्थानच्या माध्यमातून आपण त्या ठिकाणी ठेवत आहोत. तर ह्याचं साधारणपणे शेतकऱ्यांना या ठिकाणी जे मोठ्या प्रमाणामध्ये नवीन तंत्रज्ञान, व्हर्टिकल गार्डन आहे, याच्या माध्यमातून काही नवीन तंत्रज्ञान विकसित झालेले आहे, किचन गार्डन आहे, अगदी परसबागेमध्ये आपल्याला आपल्या कुटुंबापुरता लागणारा जे भाजीपाला आहे तो चांगल्या पद्धतीचा भाजीपाला ह्याच्यामध्ये मिळावा हा प्रयत्न ह्याच्यामध्ये केलेला आहे. दुसरं म्हणजे देशी बियाण्यांचं जे आहे तर मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा वाण जी आहे ती दुर्मिळ होत चाललेली आहे. तर ते वाण पुन्हा शेतकऱ्यांनी चांगल्या पद्धतीने वाढवावं या दृष्टिकोनातून तामिळनाडूमधले जे 3 संस्था आहेत त्या 3 संस्थाचे शेतकऱ्यांना या ठिकाणी आपण बोलवलेले 3 संस्था आपल्याकडे प्रदर्शित करणार आहेत. जवळजवळ 500पेक्षा जास्त वेगवेगळी पिकं आहेत, भात असेल, नागली असेल, इतर मिलेट्सचे सर्व प्रकारचे असतील, त्याचबरोबर भाजीपाला आहे, फळपिकं आहेत, ह्या सर्व दुर्मिळ असे 500पेक्षा जास्त बियाणं जे आहेत त्याचं आपल्याला प्रदर्शन या ठिकाणी स्टॉलमध्ये जवळजवळ 5 ते 6 जणांच्या स्टॉलमध्ये त्या ठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे. आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना, नागरिकांना विक्रीसाठी सुद्धा आपल्या शेतामध्ये आपल्या जुनी वाण जी आहे ते चांगल्या पद्धतीने वाढवण्याच्या दृष्टिकोनातून सुद्धा त्याचं बियाणं आहे. याचबरोबर आपल्याला माहिती आहे की तामिळनाडू भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये, केरळमध्ये ब्राऊन राईस आणि ब्लॅक राईस जो आहे तो नैसर्गिकरित्या त्या ठिकाणी पिकवला जातो.
आणि न्यूट्रिशनच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाचं ते आहे. नागली आणि इतर मिलेट्स आहेत, श्री अन्न ज्याला आपण म्हणतो, त्यालासुद्धा प्रोत्साहन गेल्या 2-3 वर्षामध्ये चांगल्या पद्धतीने मिळाले. त्याचंसुद्धा या ठिकाणी विक्री त्याच्यामध्ये ठेवलेली आहे. त्याचेसुद्धा आपल्याला ह्या नागरिकांना प्रदर्शनाच्या बरोबर ही भातसुद्धा, नागली वगैरे ह्या प्रकारचे आपल्याला त्या ठिकाणी मिळणार आहेत. नाशिक भागातले सुद्धा काही शेतकरी जे आहेत, कळसुबाई बियाणं केंद्र आहे, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याकडं प्रदर्शन आहे. आपल्या इथला सोलापूरचा शेतकरी हिवरेचा अनिल गवळी म्हणून आहे, त्याच्याकडे सुद्धा जवळजवळ 500पेक्षा जास्त सर्व पिकांची बियाणं, देशी बियाणं तो दरवर्षी तयार करतो आणि विक्री करतो. तर त्याचं मोठं योगदान आपल्या जिल्ह्याच्या माध्यमातून त्याचं राहणं. तर असं सर्वसमावेशक सोलापूरमधल्या नागरिकांना हे मिळण्याच्या दृष्टिकोनातून ह्या प्रदर्शनाचं वैशिष्ट्य असं म्हणता येईल. मग सांगितल्याप्रमाणे कृषीबरोबर औद्योगिकचा सुद्धा प्रयत्न गेल्या वर्षापासून आपण सुरुवात केलेली आहे. आणि गेल्या वर्षी LPH शरद ठाकरे साहेबांचा जो आहे तो हायड्रॉलिक्स, लक्ष्मी हायड्रॉलिक्सच्या माध्यमातून प्रदर्शनामध्ये सहभाग घेतला. ह्यावेळी आपण रेडीमेड गारमेंट्स आता मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या इथलं तयार झालेले गारमेंट्ससुद्धा बाहेर जाते. टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, इतर काही इंडस्ट्रीज आहेत, ॲग्रो इंडस्ट्रीज मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याकडे आहेत, पॅकेजिंगमध्ये आहेत. त्या सगळ्यांना आम्ही आवाहन केलेलं आहे. त्याच्या संदर्भात 2-3 बैठकासुद्धा झालेल्या आहेत आणि ह्या वर्षी चांगला रिस्पॉन्स आपल्याला मिळणार आहे. आणि जवळजवळ 15 ते 20 स्टॉल ह्या कृषी औद्योगिकच्या माध्यमातून आपल्याकडे स्टॉल या ठिकाणी प्रदर्शन होत आहेत आणि त्या दृष्टिकोनातून सुद्धा हा प्रयत्न चांगल्या पद्धतीनं आपण केलेला आहे. आणि जसं मग चेअरमन साहेबांनी सांगितलं त्याप्रमाणे मलाही शेतकऱ्यांना या ठिकाणी आवाहन करायचं की या ठिकाणी दरवर्षी चांगल्या पद्धतीनं प्रदर्शन करण्याचा आमचा विचार त्याच्यामध्ये निश्चित आहे. यावर्षी सुद्धा आपल्याला चांगल्या पद्धतीनं आपण प्रदर्शित करतोय. शेतकऱ्यांनी सोलापूर जिल्ह्यातले तर झालेच, पण आजूबाजूचे विजापूर आहे, गुलबर्गा आहे, अगदी बिदरपासूनचे शेतकरी, उस्मानाबाद, लातूरच्या शेतकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये या प्रदर्शनाला सहभाग त्याच्यामध्ये घ्यावा असं मी या ठिकाणी विनंती करतो. आणि 21 तारखेला आपण 4 वाजता आपण उद्घाटनाचा कार्यक्रम जो आहे प्रदर्शनाचा उद्घाटनाच्या निमित्तानं आपल्याला देण्यात येईल. हे प्रदर्शनाचा कालावधी राहणार आहे सकाळी 10 ते रात्री 9 पर्यंत आणि सगळ्यांना विनामूल्य प्रवेश राहील. जयेश दर्बी कलेक्शन कॉटन, लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सुटिंग शर्टिंगसाठी जयेश दर्बी कलेक्शन, 7 रस्ता मोदी, पंकाविरी जवळ, सोलापूर. छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल मिलेगा सिर्फ 10,000 रुपयों में। मयूर क्लासिक AC बैंक्वेट हॉल, जुड़े, सोलापुर। मैनेजमेंट बाय स्पाइस एंड आइस इवेंट्स।